नमस्कार मंडळी, हरतालिकाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आलिका म्हणजे सखी, हरिता म्हणजे अरण्य. पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले, म्हणून या व्रताला श्री हरितालिका व्रत असे नाव पडले. याची एक कहाणी मी तुम्हाला सांगते, छोटीशी अगदी. एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. तेव्हा पार्वतीने शिवशंकराला विचारले, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते? यावर शिवशंकर म्हणाले, श्री हरितालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे मनोरथ पूर्ण झाले, तू माझी स्वामिनी बनलीस. तेव्हा हरतालिका व्रताला हे सर्वात मोठे स्थान देण्यात आले. दरवर्षी हरतालिकेचे व्रत माझी वहिनी फार इच्छेने आणि हौसेने करते. यावर्षी आमचा छोटा रूढी तिच्याबरोबर लुटपूट करते. जरा त्याचीसुद्धा लुटपूटमुळे मजा येते आणि त्यालाही जरा पूजा करायची हौस आलेली आहे. चला बघूया नातू आणि आजी हरतालिकेची कशी पूजा करतायत. सगळं केले. वा वा, आपल्याकडे पूजा आहे हरतालिकेची. आणि जेवण काल पण थोडं हरतालिका पूजा. वा, छान छान तयारी केली ना आजीने. आता आजी पूजा करणार आहे. जेवणाला कसे नमस्कार करतात ते. हो मग कोण येते माहिती का? जय महाकाल. जय महाकाल नाहीये, खाली येते जय महाकाल. खाली आहे जय महाकाल. सगळं मी त्यांचा आवाज ऐकला उरून आला. हो, अच्छा, तू यांचा आवाज ऐकलास म्हणून तू आलास काय बघायला. चला मग लवकर लवकर आंघोळ करूया. आंघोळ करून येऊया आपण, हो की नाही? चला. ओके, चला. आता आपल्याकडे कोण येणार आहे? हरतालिका. कोणाला आंघोळ घालतेस? बाप्पाला. कशाला? आधी जेवण घाललं कशाला घालत नाहीये? कशाला आणतेस? इकडे कशाला ठेवतेस ते? काय खाल्लं सांग. ते असं करून असं हळूचे आग नाही गॅसवर असं लवकर. यस, हातात देवाया. बघ पुढे पुढे चालला हात तुझा.
मध्ये गुढे पाडव्यामध्ये सण समारंभ आहे. तर मंडळी, कशी वाटली नातू आणि आजीने केलेली श्री हरतालिकेची पूजा? तुम्हीही तुमच्या घरी हरतालिकेची पूजा केलीच असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून शेअर करा. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.